मला ऍड साड्या करायला नाही ताटच एकसारखी घेऊ. बसा बरं वळीने बसा. नमस्कार, मी दीपाली स्वागत करते किड्स पण आदित्य आदिराजमध्ये. तर मकर संक्रांतीचा सण म्हटलं की पहिला दिवस असतो तो म्हणजे भोगीचा. तर या भोगीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते. तर भोगीच्या दिवशी सुगड पूजन झाल्यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. तर आमच्या इकडील सोलापूर गाव भागामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी ओवसण्याचा विधी केला जातो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिन स्त्रिया विठ्ठल रुक्माईला ओवसून इतर पाच स्त्रियांना सुवासिन स्त्रियांना ओवसले जाते. तर हाच विधी ओवसण्याचा विधी करण्यासाठी येथे मी तयार झाले आणि सण उत्सव म्हटलं की स्त्रियांना एक वेगळ्या प्रकारे आवरण्याची संधीच मिळते. सांस्कृतिक सण म्हटले तर महिलांसाठी साजशृंगार आणि सौभाग्य अलंकार हे आलेच. तर या सौभाग्य अलंकारामधली एक महत्त्वाची वस्तू म्हणजे आमच्या इकडील लाखेचे चुडे. तर अखंड सौभाग्याचे लेणे म्हणून मानले जाणारे हे लाखेचे चुडे या दिवशी घालणे शुभ मानले जाते. लाखेच्या चुड्याला मराठी संस्कृतीत विशेषतः मकर संक्रांतीच्या काळात खूप महत्त्व आहे. स्त्रिया हळदी कुंकवाच्या वाणात हे चुडे देवीला अर्पण करतात आणि आमच्या इकडे पंढरपूरच्या भागामध्ये लाखेच्या चुडेला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि ते श्रद्धेचे प्रतीकसुद्धा आहे. तर व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने हे विशेष पद्धतीने असे हे लाखेचे चुडे घातले जाते. तर आजच्या दिवशी हे लाखेचे चुडे शेजारच्या मैत्रिणीकडून मी घालून घेतले. तर या दिवशी चुडा पाटली घालणे शुभ मानले जाते. जे पिवळ्या रंगाचा आहे ते चुडा आहे आणि जे गुलाबी रंगाचा आहे त्याला पाटली म्हणतात. तर हा लाखेचा चुडा आणि पाटल्या केवळ एक दागिना नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. सई सई वौसा सीतेचा वौसा रामाचा ओसा जन्मजन्मी वौसा म्हणत आज मकर संक्रांतीनिमित्त बरेच सुवासिनी स्त्रिया आमच्या येथील पंढरपूर मंदिराकडे विठ्ठल रुक्माईला ओवसण्यासाठी जातात. परंतु आम्हाला जाणे शक्य नव्हते, त्यामुळे आम्ही आमच्या येथील सोसायटीमध्येच विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची पूजा केली आणि सोसायटीतील सर्व महिला विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला ओवसून एकमेकींना ओवसण्यासाठी येथे एकत्र जमलो. तर अशा प्रकारे विठ्ठल रुक्माईची छान अशी मूर्तीची पूजा करून जमलेल्या सर्वजणींनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला ओवसून घेतले आणि एकमेकींना ओवसण्यासाठी येथे आम्ही सगळ्याजणी आलो. तर विठ्ठल रुक्माईला ओवसण्यामागचे धार्मिक महत्त्व पाहिले तर मकर संक्रांत हा सूर्यदेवतेचा सण असून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या काळात विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशी आमच्या इकडील भाविकांची श्रद्धा आहे. तर आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्या इकडील गावभागामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी शेतकरी आपल्या शेतात पिकलेले नवधान्य विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करतात. त्यामुळे बऱ्याच सुवासिनी स्त्रिया विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये विशेषतः पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे हळदी कुंकू आणि वाण घेऊन जातात आणि रुक्मिणी मातेची पूजा करतात, ज्यामुळे सौभाग्याच्या कामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. तसेच या दिवसात या मकर संक्रांतीच्या दिवसात पंढरपूरचे विठ्ठल रुक्माईचे मंदिर विशेष सजावटीने सजवले जाते. तर या संक्रांतीच्या दिवशी रुक्मिणी मातेला सोने, मुकुट, मोत्याच्या माळा, कंबरकट्टा अशा विविध अलंकारांनी सजवले जाते आणि मंदिराला सुद्धा जिथे विठ्ठल रुक्माईची मंदिरे आहेत त्या मंदिरांना सुद्धा रंगीबेरंगी फुलांनी विद्युत रोषणाईने सजवले जाते. या संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच महिला रुक्मिणी मातेच्या चरणी हळद कुंकू, तिळगुळ, ऊस, गाजर, हुरडा आणि नवधान्य अर्पण करतात. मकर संक्रांतीला विठ्ठल रुक्माईचे महत्त्व पाहिले असता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच मकर संक्रांतीच्या काळात शेतातून काढणीला आलेले नवीन धान्य जसे की ज्वारी, तीळ, ऊस विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्याची शतकानुशतके जुनी प्रथा आहे. हे नवधान्य विठ्ठलाच्या चरणी वाहून शेतातील समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया या दिवशी अनेक सुवासिनी स्त्रिया, नवीन विवाहित स्त्रिया हळदी कुंकू करण्यासाठी आणि सौभाग्याचे वरदान मागण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी येतात.
तर मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. तर हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणून जवळ येतात. हा सण तिथिवाचक नाही. सध्या मकर संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते, म्हणजे 15 जानेवारीला असते. यावर्षी 14 जानेवारीला आलेली आहे. हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासूर दैत्याचा वध केला अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करीदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले होते. तसेच मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून तो प्रेम, आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले आहे. या सणाच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना ओवसा घेऊन जाण्याची परंपरा आहे. ही प्रथा भारतीय संस्कृतीतील आपुलकीचे आणि सौहार्याचे प्रतीक मानली जाते. सौहार्द वाढवण्यासाठी मकर संक्रांतीला ओवसा घेऊन जाण्याची प्रथा म्हणजे महिलांमधील मैत्री आणि स्नेहभाव वाढवण्याचा प्रयत्न. तिळगुळासोबत ओवसा देणे हे महिलांना एकमेकींना सौभाग्य, समृद्धी आणि शांततेच्या शुभेच्छा देण्यासाठी करतात. या प्रथेमुळे महिलांना एकत्र येण्याचा, संवाद साधण्याचा आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा योग मिळतो. प्रत्येक गावभागानुसार ओवसण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर येथे ताटामध्ये तिळगुळ, एका वाटीमध्ये तीळ आणि त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून घेतले जाते. 1 खण किंवा 5 खण जे आणलेले आहेत आपण सुगड, ते वाणानं भरून घेतलं जातं आणि हळदी कुंकू घेतलं जातं आणि हे घेऊन ओवसण्यासाठी येतात. तांदूळ आणि तीळ मिक्स केलेलं असतं ते सुवासिनी महिला एकमेकीच्या भांगात भरतात आणि हे भांगात भरत असताना ओवी म्हटले जातात. त्या ओवीमधले 2 वाक्य येथे म्हटले जाते. रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असे म्हटले जाते. रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मी वौसा हे एक लोकप्रिय मराठी लोकगीत आणि धार्मिक विधी आहे. मग इथे रामाचा आणि सीतेचाच उल्लेख का केला जातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यामागे धार्मिक असं महत्त्व आहे. रामाचा वौसा, सीतेचा वौसा याचा अर्थ रामाचा आणि सीतेचा आशीर्वाद असावा. राम आणि सीता हे आदर्श पती-पत्नीचे प्रतीक आहेत, म्हणून रामाचा वौसा आणि सीतेचा वौसा असा उल्लेख केला जातो. जन्मोजन्मी वौसा म्हणजे सौभाग्य आणि आनंद जन्मोजन्मी मिळावा अशी इच्छा व्यक्त करणे असा यामागे अर्थ होतो. त्यामुळे मकर संक्रांतीला तीळ आणि तांदूळ भरून सुवासिनी महिला एकमेकींच्या भांगामध्ये हे तीळ आणि तांदूळ भरून रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मी वौसा अशी प्रार्थना करतात. तसेच रामाचा वौसा, सीतेचा वौसा या लोकगीतातून, या गाण्यातून भारतीय कुटुंब व्यवस्थेतील आदर्श, प्रेम आणि सौभाग्याची कामना केली जाते. तसेच या सणाला रामाचा आणि सीतेचा उल्लेख होण्यामागे कारण असे की रामाचा जन्म सूर्यवंशी, तसेच राम हा आदर्श पुत्र, आदर्श पती आणि सत्यनिष्ठ राजा म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे रामाच्या जीवनातील विविध प्रसंग जसे की वनवास, सीतेचे हरण, रावणाशी युद्ध आणि राज्याभिषेक यावर आधारित गाणी गायली जातात. रामायणातील पात्रे आणि कथांमधून जीवनातील धर्म, कर्तव्य आणि नीतिमत्ता शिकवली जाते आणि म्हणूनच यातूनच मुलांना आणि कुटुंबाला रामाच्या गुणाचे स्मरण होते आणि ते आदर्श जीवन जगण्यास प्रेरित होतात. म्हणून रामाचा उल्लेख या दिवशी आवर्जून केला जातो. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रमणाचा काळ चालू झाल्यावर ते सूर्यास्ताचा अस्त होईपर्यंतच हा ओवसण्याचा विधी केला जातो. तर येथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून आलेच असेल की ओवसणे हे कसे केले जाते. मकर संक्रांतीसारख्या सणाला महिला ओव्या गातात, ज्यात विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते आणि दाम्पत्य जीवनातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. हा विधी सौभाग्य आणि दीर्घायुष्यासाठी केला जातो. जिथे ओवसा म्हणजे पूजेच्या साहित्यासह गायलेली गाणी, जी पारंपरिक मराठी संस्कृतीचा भाग आहे.
राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जग से हो उपरात जग से हो उपरात ब्रह्मानंद परम पद मकर संक्रांत हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व थई पोंगल नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला तिरमौरी म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक लोक मकर संक्रांत म्हणून हा सण ओळखतात आणि गुजरातमध्ये हे पर्व उत्तरायण या नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीचे महत्त्व पाहिले असता या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्यांना या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांतीपासून ते मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते. याचेच एक उदाहरण म्हणजे महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म हे बाणाच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला आणि म्हणूनच भारतीय परंपरेमध्ये उत्तरायणाचा काळ हा दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. मैंने 5 लाए 5 भूख लगे है रे इसलिए ढला मेरी तरह हो रहा है इधर उधर तसेच संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो, कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तत्वांशी संबंधित कार्य करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. यावेळी केलेल्या पुण्यकर्मास विशेष फलप्राप्ती प्राप्त होते. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप व धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. तसेच या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने जास्त प्राप्त होते अशी धार्मिक धारणा आहे. मकर संक्रांत हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता दाहकतेत म्हणजे उष्णतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारणतः 10 ते 12 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते. असं म्हणतात की या रथसप्तमीपासूनच सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला म्हणजे तापायला सुरुवात करतात. आमच्या इथे नवीन नवरीसाठी पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते. नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. तर या मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने एकमेकींना हळदी कुंकवाचा मान देत तिळगुळ वाटून सणाचा आनंद लुटला. पानसुपारीचा विडा, मातीची सुगडी, हळदी कुंकवाचे पंचपाळ, शेतातील पिकांचं वाण, तिळगुळाने सजवलेले ताट हातात घेऊन नवविवाहितेपासून सुवासिन वृद्धेपर्यंत सर्व वयोगटातील महिला आज हे मकर संक्रांतीचं ओवसण्याचा विधी करतात. आम्ही देखील एकमेकींना ववसून तिळगुळ घ्या गोड बोलत म्हणत
हा कार्यक्रम येथे पार पाडला. तर मकर संक्रांतीला एकमेकींना ओवाळणे, तिळगुळ देणे हे एकमेकींना सौभाग्य व समृद्धीसाठी शुभेच्छा देण्याचे माध्यम आहे. तर येथे सूर्यास्त होत आहे, सूर्य उत्तरेकडे जात आहे. तर या व्हिडिओमधून आमच्या गावभागाकडील मकर संक्रांतीच्या सणाची पद्धत, माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला हे आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना किड्स पण आदिती आदिराजकडून खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला.